बातमी सिंधुदुर्गमधून बीडपेक्षाही सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक आहे। सिद्धिविनायक बिडवलकराची 22,000साठी त्यांची हत्या करण्यात आली आहे। माजी आमदार वैभव नाईक यांनी हा आरोप केलाय। सिद्धेश शिरसाटचा आका कोण असा सवालही नाईक यांनी उपस्थित केलाय। तर सत्ताधारी आमदाराकडून तपासावर दबाव टाकला जातोय असंही त्यांनी म्हटलंय। 2023 मधील मारहाणीचा व्हिडिओ समोर आलाय। वैभव नाईकांच्या आरोपांना निलेश राणे यांनी उत्तर सुद्धा दिलंय। सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर राहणार चेंदवण या युवकाच्या 4 आरोपींनी जीवठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केला अशी तक्रार निवती पोलीस स्टेशनला प्राप्त झाली। तात्काळ ह्या 4 आरोपींना अटक करण्यात आलेली होती। यामध्ये सिद्धेश अशोक शिरसाट वय 44 राहणार कोडाल, गणेश कृष्णा नार्वेकर राहणार माणगाव, सर्वेश भास्कर केरकर राहणार साताडा, अमोल शिरसाट राहणार कोडाल या आरोपींचा समावेश होता। सदर गुन्ह्याचा तपास करताना यामध्ये सदर आरोपींनी या अपहृत युवकाला कोडालमध्ये आणून त्याच्यासोबत आर्थिक कारणावरून मारहाण केली आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला। नंतर या आरोपींनी कट रचून त्याचा प्रेत साताडा येथील एक स्मशानभूमीमध्ये जाळला आणि त्याचे जे काही रिमेन्स होते ते तेरेखोल नदीमध्ये प्रवाहित केले। असा कट रचून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। हा जो आरोपी आहे सिद्धेश शिरसाट, जेव्हा ही मर्डर केस घडली, जेव्हा 2 वर्षापूर्वीपासून ही केस पेपरामध्ये येते, तर 2 वर्षापूर्वी सिद्धेश शिरसाट तो उबाटामध्येच होता, वैभव नाईकांबरोबरच होता। उलट वैभव नाईकांनी सांगितलं पाहिजे बॉडी कुठे आहे। पोलिसांनी डायरेक्ट वैभव नाईकांनाच इंट्रॉगेशन मध्ये घेऊन त्यांनाच विचारलं पाहिजे, तुम्हाला तुमच्याबरोबर असणारा माणूस, तुमच्या आश्रयाखाली असणारा माणूस, तुम्हाला त्याचे सगळे धंदे माहिती, तुम्हाला ते सगळे व्यापार माहिती, तुमच्याबरोबर कितीतरी फोटो आहेत। तर नेमकं प्रकरण काय आहे ते पाहूयात। सिद्धिविनायक बिडवलकरचं चेंदवण गावातून अपहरण केलं गेलं। अपहरण आणि मारहाणीनंतर खून झाल्याचं उघड झालंय। सिद्धिविनायक बिडवलकरचा 2023 मध्ये खून झाला। मृतदेह सातारडा सावंतवाडी येथील स्मशानभूमीत जाळला गेला। पोलीस तपासामध्ये ही संपूर्ण माहिती उघड झाली आहे। खुना प्रकरणी 4 जणांना अटक केली आहे आणि या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुरेश कौलगेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुरेश, नेमका हा काय प्रकार आहे आणि नाईक यांनी तर सरळ नाव घेऊन आरोप केलाय? निश्चितच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील ही घटना आहे। सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याचा 2 वर्षापूर्वी मार्च 2023 रोजीची ही घटना आहे आणि 9 एप्रिल 2025 रोजी त्याच्या मामी आहे त्या माधवी चव्हाण यांनी निवती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। मात्र खऱ्या अर्थाने या प्रकरणाला जी उकल मिळाली ती म्हणजे माजी आमदार वैभव नाईक यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट केली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या प्रकरणाला उकल मिळाली। या प्रकरणात बघितलं तर मुख्य आरोपीसह 4घांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या प्रकरणात 3घांना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। मात्र या प्रकरणात एकंदर पाहिलं तर सध्या राजकीय तलगीतुरा मात्र मोठ्या प्रमाणात रंगताना दिसतोय। कारण ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी तर या प्रकरणाला बीड प्रकरणाशी जोडलेला आहे आणि त्यावर त्यांनी या प्रकरणात निश्चित आका कोण नक्कीच त्यांनी निश्चित आका कोण असं म्हटलेलं आहे आणि पुढील तपास करावा अशी मागणी केलेली आहे। सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।